सभापती महोदय, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या विषयावरती सन्मान्य सदस्यांनी जी काही लक्षवेधी मांडली त्याच्यातल्या दोन मुद्द्यांबद्दल त्यांचा जो आग्रह आहे, पहिला मुद्दा असा आहे त्यांचा की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचाराच्या वेळी त्यांनी सांगितलंय की तिथं बलून बदलावा लागेल किंवा आणखीन तिथं सिलेंडर जर असेल तर त्या सिलेंडरसाठी सुद्धा जे काही 10,000 रुपये लागतात वगैरे वगैरे। खरं तर आपण ही सगळी पॅकेजेस एकदा ठरवल्यानंतर त्या संबंधित हॉस्पिटल्सनं त्या सगळ्याची पूर्तता केल्यानंतर त्याची क्लेम आपण देतोय आणि त्या क्लेममध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतील की ज्या सगळ्या ऑपरेटिव्ह करण्यासाठी आवश्यक आहेत। आणि त्यामुळे मला वाटतं की इंडिव्हिज्युअल अशा एका दुसऱ्या गोष्टी अपेक्षित नाहीत, सगळ्याच गोष्टी गृहीत धरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्या पॅकेजची रचना केलेली आहे आणि त्या पॅकेजचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या महाराष्ट्रात होतोय। आता दुसरा मुद्दा त्यांचा जो आहे की तो सुद्धा महत्त्वाचा आहे की या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा जे काही एकूण चार्जेस आहेत या चार्जेसमध्ये अजून सुद्धा सुधारणा करणं आणि त्यासाठी एक कमिटी आम्ही जी नेमण्याबद्दल या उत्तरात ह्या प्रश्नाच्या लक्षवेधीच्या निमित्तानं जे उत्तर दिले त्याच्याबद्दल कधीपर्यंत आणि कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहोत अशा पद्धतीची मागणी सन्मान्य सदस्यांची आहे। मला आपल्याला सांगायचं आहे की आता ज्या पद्धतीने आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना असं एकत्रीकरण करून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने 5 लाखाचं पॅकेज शासनाने जाहीर केलंय। साहजिकच पूर्वी 1.5 लाखापर्यंत जी काही एकूण योजना होती ती आता 5 लाखापर्यंत गेल्यानंतर आम्हाला पॅकेजेसमध्ये सुद्धा सुधारणा करता येईल। बऱ्याच डॉक्टरांची सुद्धा काही तक्रार होती, डॉक्टरांचे प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी आणि योग्य पद्धतीने एक पॅकेज आपण पुढच्या आयुक्तांच्या बैठकीनंतर जाहीर करू आणि त्याचा उपयोग राज्यातल्या अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व पेशंट्सना होईल। महोदय, सभापती महोदय, मी खरं स्वागत करते की आपण 5 लाखापर्यंतची शेवटी देतो जी आपण 5 लाखापर्यंतची योजना आणलेली आहे संरक्षण योजना, त्याचं मी स्वागत करते। ते आम्हाला लवकरात लवकर आणावं आपण। त्याचबरोबर महात्मा फुले जी जन आरोग्य योजना आहे याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार की सर्वाइव्हल कॅन्सर जो ओटीपोटाचा आहे त्याच्यात इन्क्लूड नाही आहे अशी माझ्याकडे माहिती आलेली आहे, तर ती आपण त्यात करून घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते। बहुतेक नाहीये त्याच्यात ते प्रश्न। ठीक आहे, आपण करणार का? मंत्री महोदय, आपल्या एकूण आजारामध्ये जे काही 1300-1350 आजार आहेत आणि आयुष्यमान भारत योजना जी आहे ती सुद्धा तेवढ्याच प्रभावीपणाने राज्यात राबवण्यासाठी आपण एक मोहीम घेतोय। साहजिकच एका बाजूला 1300-1350 आपले आजार आहेत आणि केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये 1900 आजार आहेत, त्यामुळे या दोन्ही आजारांचं ज्यावेळी आम्ही एकत्रीकरण करतोय त्यावेळी ह्या सगळ्या योजना येतील। तथापि त्याच्यामध्ये सुद्धा उणीवा असतील तर त्या सुद्धा दुरुस्त करून आपण निश्चितपणाने पुढील धोरणामध्ये आपण त्याचा समावेश करू।